का 2-3 दिवस झाले झाडाला पण नाही टाकलाय ना? माय कोणाचं रिकाम पण आहे होती माय बाई. 2 मिनिटं बसायला रिकाम पण नाही मला. तो आई लेकर तो अजिबात सुचू देत नाही माय बाई. तू असली की सारखी राहतात तू माय. तू नसली की तुम्ही माझा जीव घेतात नाही ना माय बाई. हो ना, मग तिला सांगा लागत होतं झाडं किती सोकले तरी एवढं ऊन नाहीये. पण आता थंडी कमी झाली ना, ऊन सुरू झालं ना. काय बाई झाडाला पाणी टाकते मी पहिले. टाक ना माय, टाक साजरा टाक. मग मी तर म्हणते बाय मशीन लावणं, पाईप लावणं, अंगणे धुवून घे. 2 दिवसापासून अंगणे नाही धुतलं कोणा ते. धुई साजरा कसं कसं अंगण नाही झाडाला पाणी टाकन माती सांडते. मग अंगणे धुवून घे हाता सरचं. हो 2 दिवस झाले कोणाचंच रिकाम पण नशन झालं नाही. मला बरोबर होते बाई रिकाम पण. धंदाही होते, ट्युशनही घेणं होते, लेकरही सांभाळणं होतात, आणि अंगण घासणं, धुणं, झाडायला पाणी टाकणं मला सगळंच होते बाई. लोकांचं कसं होत नाही समजतच नाही मला. टाकतो मी, माझा फोन घेऊन येते मी इकडे. तिकडे वाजेल तर मला ऐकून येणार. कोणाचा येते माय? नाही कोणाचा येते फोन म्हणलं. कोणाचा येणार आहे पण आला गेला कोणाचा तो मला ऐकून येणार इकडे म्हणून इथं घेऊन येतो. नाही मॅ म्हणलं माय तुला माईचा येते का? आता माय बारसले तुले बायटीला करावं लागेल माय. नाही बारसं गिरसं करते की नाही तुझी माय? नाही म्हणलं आता तसं तर तिच्या बापाची काम आहे माय बाई हे. पण त्याने बाईत पण आले नेलंच नाही ना लेकीने, इकडेच आहे ना. मग तुझी माय कायचं करीन घरच्या घरी. नाही काय घुगऱ्या रांधल्या 5 लेकरं बोलावले की झालं पायना खालच्या घुगऱ्या खायले. त्याचं काम त्याच्या बापाचं बरं, तो मायचं नाही. आणि ते तर कोणाला कळती, कोणी म्हणणार नाही तो मायला बारसं केलं नाही केलं, तिच्या बापाचं काम आहे ते. आता येईनं उचलून बाहेर पण केलं हेच तो लय माय बाई का बा. तसा मग खर्च गिरस येईनं लावला का त्यानं दिला. खर्चाचा काही विषयच नव्हता, माय बाबाच खर्च करणार होते. पण तिच्या बाबानं पैसे दिले. काय उगाच कोणाचं हे करा, दवाखान्यात सुद्धा पैसे घेऊन आले ते. नाही म्हटलं तरी जबरदस्तीनं दिले. मग दिले मग का उपकार झालं, कामच होतं द्यायचं. मग काय ग जाऊ दे माय, बरं झालं मग. तुला मायचं बापाचा एवढा काही पैसा नाही गेला, बरं झालं मग. करा लागलं म्हणा, आता कराच काय लागलं. नॉर्मल डिलिव्हरी झाली त्या पोरीची, काही तसं त्रासही नाही झाला तिने. नाही काही 9 महिने काही बेड रेस्ट गिड्रेस काही नव्हता. सगळं धंदा पाणी केला त्या पोरीनं, नाही शेवटलं. नाही जसं मग तो आम्हाला बाहेर पण केलं लय करायला लागलो असं काही नाही झालं. नाही तसं काही नाही झालं. पण मला येणं लय जपलं त्या तिले, काही करू नाही दिलं काही नाही. आता वरचं धंदा तिने शेवटलं केला. तिला काही बेटेस नव्हता काही नव्हता. आणि माझी भाऊजही की अशी ऐदी नाही की मुद्दा म्हणून झोपून राहीन का नाटकं करीन, तशी काहीच नाही. ती मस्त राहिली आणि आईने तिची लय काळजी घेतली. आणि खर्चाच्या बाबतीत म्हणसान तर माझ्या भावाची इच्छा नव्हती की पैसे घ्या, माझ्या बाबाची तर बरं अजिबाती नव्हती. पण आता तिच्या बाबाने आग्रह केला, नाहीच म्हणत घ्या म्हणत पैसे. आता तेले वाटली माणूस की जराशी तेले समजते ना, ते जगाला धरूनच राहतात ना. तेले समजते पहिलं बाहेर पण बापाचं करा लागते बा का असं आहे. आता ते तर दिलं तिच्या बाबाने दिले पैसे, कायले नाही म्हणा. हो ना बरं झालं ना म्हणलं. मग हे बाय बारसं काही लय मोठं गिठं नाही की नाही, घरच्या घरी जाय की नाही. मग तर बाई तिडेच का लेखाची असतील ना काही बाई तिडे. आता मा दोन्ही पुरीनं आणले होते, लगे त्याच्या आत्यानं आणले होते. तर तू नाही तर मावशीने केलं साजरा बाई तिला. ते का मोडलं का तुझ्या तसेच आहेत ना काय ते. चांदीचं तर लय आहे हो लेकर राहिले नाही. एखादा हातातल्या बुगड्या गिड्या घेऊन जा. सोनं किती महाग झालं माय बाई. सोनं तर हातातलं सुटत नाही जसं. सोनं द्या वाटते का कोणाला आता. काय भाव वाढले माय बाई सोन्याचे. माय 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 ऐकलं तर मला तर धक्काच बसते माय बाई. 50,000च्या वर गेलं म्हणतात सोनं. 50,000च्या वर जाऊ का 80,000च्या वर जाऊ. सोन्याचाच बायतिळा करीन मी मा भाषाले. भले इकत नाही आणायला लागेल तुमच्या पोराले. मला लेकराचेच बायतिळे आहेत त्यातलंच नीन, पण सोन्याचंच नीन. काही 100 भाचे नाहीत मले आणि तेले काही 100 आत्या नाहीत, एकच आहे. बरं आहे माय बाई तुला कसं द्या वाटून राहिलं कोणाला सोनं. तर मला तर बाई उलसक हातचं सोनं सुटून नाही राहिलं. भाव किती झाला माय बाई. आता तुला मन मोठं माय बाई, तू राजोटीन तो हातचं सारं नवरा हातचा. मग काय माय दे ना माय, मी का नाही म्हणतो. मग काही नाही म्हणणं नाही हो माय बाई. दे ना माय, सोन्याचं देता जवळचं दे का इकत आणून दे माय, मला काय करायला लागते. पण त्यातली गोष्ट सांगितली म्या, लय सोन्याचे भाव वाढले. चांदीचंही दिलं तर चालते, तसं घालतच कोण असते. कोणती लेकराले बाई तिला घातल्या जातात बाई, घालतच नाही. तसेच पडेल राहतात ते. आपल्याजवळ पडेलच ना काय, त्याच्याजवळ पडेलच ना काय. चांदीचं म्हणलं तर कसं पण मग ती घातली जाते भेवणी राहत नाही एवढा. सोन्याचं म्हणशील तर भेव राहते. मग सोन्याचे गुडे लेकराच्या दिवस कानात दिवस ठेवले तर भेव राहते. लेकरू खेळायला गेलो हे ते तर मग काय तर उगाच काय काम माहिती. घालो की ना घालो ते काही असो, सोन्याचाच बायतिळा करीन मी. मला जोड आहेत, गुडे आहेत, अंगठी आहे, ओमुई आहे. मला लेकराला शेल आहे, ते विकत नाही घ्यायला लागत. पाहिजे मी त्यातलं काय चांगलं आहे ते देऊन देईन. 1 ग्रामपर्यंत देईन. माय बाई 1 ग्रामचं देशील का? दे ना बाय, मी का नाही म्हणतो. बायतिळ्यात कायच माहित पडती 1 ग्रामचा आहे का 1/2 ग्रामचा आहे. तो बाया तुला आणतात माय 1/2 ग्रामची खाली आणतात नाही तर काय. तो तू पाय बेरा, तू लय मोठ्या मनाची माय, मोठ्या लोकांची बायको माय बाई. कमावतो माय स्वतः ने माय बाई 1 ग्राम सोने. ते उजवून आणा मग जवळचं. विकतचं आणायला पुरते का आता, घडण किती जाते माय बाई. नाही तर माझ्याजवळ आहे म्हणलं. हे पाय ते चांदीचे हे आहेत ना माझ्याजवळ हातातले. तुला आवडलं तर दे ते.
मला काही तसं म्हणणं नाही माय. आता का मला काय तो लोक आहे काय? दिशेन तर ते हात साजरे आहेत भर झपकात, चांगले जडच जडच आहे हातातलं चांदीचं ते. नाही राहू द्या तुमचं तुमच्याजवळच. कधी कुठं दुसरीकडे कामात येते ते. आता आहेत ना माझ्याजवळ, पाहतो ना मी. आता अंगठी आहे ग्रामची, तर तुम्ही तर गुळे आहेत साजरे, जाड्याच्या जाड्या आहेत मस्त. एक 1.5 ग्रामचा आहे गुळे तो. पाहतो ते देईल, नाही तर मग अंगठी देईन. अंगठी दे ना 1 ग्रामची. 1.5 ग्रामची गुळे दिल्यापेक्षा राहू दे. पुढे आजकाल तू पोरकी घालतात ना, मग काय तो शाळेत गेली की उली गुळे घालून जाते कानात. काही चोरा चिटक्याची भेव नाही, मोठे मोठे कानातले घातल्यापेक्षा ते काढले तर उगाच. 1 ग्रामची अंगठी आहे ते दे मग. एवढी काळजी तर बाई माझ्या सासूला मला लेकराच्या बायतिळ्याची नव्हती पडली, जेवढी दिनूच्या लेकराच्या बायतिळ्याची पडली. तिला तर वाटून राहिलं की द्यावंच नाही काही. चांदीचंही दिलं नाही तर चालते, किती झरीकीन काय सांगाविले. पण मीच ऐकतच नाही. मी देतो चांगलंच देतो, 1 ग्रामचं तर देतोच देतो. मग का मला का 17 भाषा आहेत काय? एक भाषा मग त्याचं हरीक नाही तर काय. तर पहिलं लेकरू माझ्या भावाचं, मला बायतिळ्या का असं तसं थोडी देईन मी. चांगलंच देतो मी. एवढीले का आहे तिला वाटी मॅटच पाय ना मला कशी गोत्यात गोयते. हे दे ते दे, इले एवढी काळजी मायना ते काय माय बाई. मला का समजून नाही राहिलं म्हणा. चांदीचं नाही म्हणते शोभते का? काय म्हणते सगळ्या गावातल्या? काय आणलं बालीनं, काय आणलं बालीनं, हे आणलं नाही काही. या बुडीच्या पुढे नादी लागणार मी सांगतही नाही काय नेत होतं. मग कर ना, ते काय सांगा लागते. करजो ना मग. त्या लेकराले ड्रेस घेऊन ये. साडी आहे का तोल्याजवळ? त्या दिनूले कपडे घे ना. तो लय मला मदत पडते, किती खेप कामात पडते तो, मला मदत करते नेहमी. घे ना त्याला कपडे. जाऊ मग आपण. असं कर, जाऊ दे. वहिनीली काही जवळची नको तू साडी. काय नेहमी थोडी कर लागते त्याइले. कसे संबंध राहतात ना. तर असं कर, वहिनीला साडी घेऊ आणि लागे ते दिनूली ड्रेस घेजो. लेकराचा ड्रेस ते हाय म्हणतं ना सोन्याचं तवाजवळ बायतिळ्याचं निधीचं, ते देऊन दे जवळचं. मग टेन्शन नाही. कपडे काय बात येतात. तेच म्हटलं मग. हो ते देतो ना मग. मस्त आहेत ना गुळे, आहेत ना 1/2 ग्रामचे गुळे आहेत माझ्याजवळ. माझ्या मावशीने केली ती निधीसाठी. ते देतो म्हटलं त्याले. आणि लागे कपडे घेऊन द्या. साडी तर आहे माझ्याजवळ जवळ, पण ते चांगली दिसत ना. आता कसं लय दूरचं असलं तर चालून जाते. आता त्याच्या घरी चांगलं नाही वाटत ना. ते आपल्याला एवढा हे देतात बा, घरच्यासारखं पाहतात. आणि आपण मग असं कसं घातल्यासारखी असली तर मग शिटू घालते ना. असं नाही की घालत नाही व ते घालते ना. म्हणून म्हटलं तिला कशी चांगले असे 500-600 लोकच घेणे कपडे, जास्त नाही. आणि ते भाऊचे कपडे नाही. तुम्ही म्हणतो दिनू भाऊले तुम्ही ड्रेस पीस दिला चालते. समजा, कारण रेडीमेड माणसांत महागात जाईन म्हणून म्हणतो. नाही घेऊ ना त्याले. 1000-1200 लोक होय ना, 1,500 लोक होतेच त्याचा ड्रेस चांगला. मग काय तर त्याला कायलेच घ्या लागला. लग्नातल्या काळे काही वैर न्यायचं काम नाही पडलं. आता कमीत कमी त्याच्या लेकराच्या बारशाला तर घेऊ त्याले कपडे. तेच म्हटलं घेऊ तिले. जाऊ मग आपण. उद्या परवा गेलो चालते. तुम्हाला वेळ असला की सांगा, फक्त मला आधी सांगा, कारण मला सगळंच आवरत यायला लागते ना. निधीची शाळा ट्युशन पाहून तिले पाठवून देईन शाळेत. मग जाऊ. म्हणजे ते सांगा असली की मग फालतू सुचत नाही मग निरा. ती शाळेत पाठवून देऊन ते घरी येलो तर आपण घरी येतो कपडे घेऊन. हो चालते. बरं जाऊ ना मग 2-4 दिवसानं. कुठे निघाला दौरा? अहो आई कुठे नाही. ते आता दिनूच्या पोराचा बारसा आहे ना, तर त्याला बायतिळा काढला की नाही, तर त्याचेच कपडे आणायलेच जाऊ म्हणते. बाय त्या दिनूच्या पोराच्या बायतिळ्याचे कपडे आणायला तुम्हाला दुकानात जावं लागते का? काऊन ताजळ एखाद्या साडीचं बंदर नाही का पडेल? आई निधीच्या वेळेस शांता काकून मला किती चांगली साडी आणली होती. तुम्ही भूलसाल, मी नाही भूलत. मग जशाच तसं हाताले हात असतात. ते ना आपल्या लेकराच्या वेळेस चांगलं सोन्याचं बाळंतिळाही आणला चांगला, तर तू नाही तर कपडे चांगले घेतले होते. मग आता ते घ्यायच्या वेळेस आपण कधी असंच घ्याव का? काही नको सांगू. शेलातली साडी घेतली होती. मला का माहित नाही काय? शेलातली साडी घेतली चालली मोठी म्हणजे लय साजरी घेतली होती. तुला तर काहीची नवाईच आहे व. माझ्याजवळची चिंता दे ना, माझ्याजवळ लय आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या लय पडेल आहेत माझ्याजवळ. त्यातली देऊन देतो एखादी तिले. चालले म्हणजे तेवढ्यासाठी दुकानात जाणं. पैसा तर तुमच्या हातात नाही, खेळताच रे. लय वय वय करते मग. मायनं मागितलं काही 100-200 तर म्हणतं माझं चिल्लर नाही. बायकोनं म्हटलं की फुसकून गेले की चुचकून निघाले, बातच तुझा पैसा येते रे. काय आई, अरे बा आता ते का तिच्या नातेवाईकात चालली का कुठे? तिने थोडी पाहिजे. आता दिनूले पोरग झालं बायतीला करशील नाहीस काय? बरोबर आहे तिचं. मग वक्तार गेल्यापेक्षा आधी घेऊन येऊ बा. ते सोन्याचं हाय म्हणते तिच्याजवळ. लहान राजुटीन झाली व तू. सासू जिती आहे ना अजून, मेली नाही ना. सकाळी मेली फोटोला हार लावला की मग नको विचारू मला काही. पण हाव ना मी विचारत जरा मला जरसं.
ठरवलंय का त्याला की सोन्याचा बाई तिला करावं लागते म्हणून? माय बाई 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 लस राजुटीन झाली मग. आई आता त्याच्यात काय राजुटीन झालं का? काय मी का माय नातेवाईकात करून राहिली का कोणाले? हा ते तुम्हाला काय म्हणणं तुमचं करायचं नाही का त्याला बाहेर तिला? हा मग आम्ही ठरवून राहिलो आमचं की बा जसं झालं तसं जाऊन घेऊन येऊ. करणे तर आहेच ना आपल्याला. काऊन लिहिलं आहे का कुठे करणे आहे? हा लिहिलं आहे का? त्या शांतीचे काही खाऊन दबेल आहेस का तू? हा काऊन इतकी दबेल आहेस तिले? हा सासूचा धाक नाही एवढा तुले? त्या शांतीचा भल्लाच धाक आहे व तुले? हा आई आता याच्यात काय धाक आला? धाकाची काय गोष्ट आली? माणुसकीची गोष्ट आहे आणि कोणाला समजते? हा आता बाई तिला करसान ना का तुम्ही त्या शुटूच्या लेकराले? त्याने केलं नव्हतं का आपल्या निधीले? केला असेल. तो जुना काळ होता, सस्ताई होती त्या वागती. आता आता काही स्वस्त नाही राहिलं आणि काही करायला लागत नाही. बाई तिला गिळी तिला असं काही कुठे लिहिलं नाही. कोण आपल्याला केलं म्हणून आपल्याला त्याला करावंच लागते. आई काही आता निरा तू बोल नको. तू मग कराय तुला माहिती आहे काही? हा जती जाऊ तिथे अपमान करते मला. आणि हे तुझी बायको तिच्या मागुपुढे पैते. हा सासूचं पाणी नाही इले एवढं तर शांतीचं पाणी इले. आणि खबरदार जर त्या दिनाच्या लेकराला कोणा बाई तिला केला तर अजिबात माझ्या घरचा बाई तिला गेला नाही पाहिजे. गेलते का दवाखान्यात पाहायले? पेढे घेऊन गेलती ना मोठी हे तर? हा पेढे नेल्यावर का वदरून त्याला 100ची नोट काय दिली त्या पोराच्या हातात? हा पेढे दिलते ना? फुकट आलं का? हा लयची तेव्हा माणूस की तुले अति येऊन बापाच्या घरी तर काही नव्हतं तर मायले नाही येत काही माणूस की तुले लयची ते माणूस की. आहे तर फालतूची मायन बापावर जाऊन नव्हे सांगून राहिली. माझ्याजवळ माणूस की आहे. हो आहे तुमच्यापेक्षा शिल्लकच आहे. नवा जीव पाहून राहिलो त्याला का 10 रुपये देसान का? काळ बदलला. तो जुना काळ होता 5 रुपये 10 रुपये हातात द्यायला. आता कोण नाही देत 5 रुपये 10 रुपये. 50 आणि 100 रुपयाच्या हाताखाली कोणी भाकर देत नाही म्हटलं लेकराईले. आणि काय 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 असं काय दिलं? 100 रुपये दिले बा त्याच्या हातात. पेढे काय पाव भरते पेढा नेलता आम्ही. दिले ना पैसे बस झाला. आता बाय तिला करते मोठी गेली. सासू जिती आहे म्हटलं अजून. मी सांगीन कोणाच्या घरी काय करायला लागते कोणाच्या घरी काय करायला लागत नाही. ते मनानं राजोटा नको करत जाऊ. घरात लक्ष दे जरासं. आणि खबरदार जर वाईटियाचं नाव डबल या घरात निघालं तर अजिबात त्या शांतीच्या नाताले वाईटिया गेला नाही पाहिजे आपल्या घरून. अय मंग्या कान खोलू नाही तर गाठ मायाशी आहे. आली गावगुरी कुठे गेलती वा? आधी मी बाळाजवळ गेलती ना. आधी बाळा कसा करते आणि जोरात रडते असं करते. मम्मी बाळा गाणे नाही शिशू करते. आधी तू गेली होती का ग? तू गेली होती का बाळाजवळ? मम्मी मी बाळाला घेतलं होतं. मी बाळाला हात लावला. बाळा नरम शापते. मम्मी बाळा माझ्याकडे पाहून हात तर हो बरं बेटा जा मग आता हात पाय धुई. ट्युशनची गाडी येईन ना? त्याची काय दिले काळजी? हा आबा आहे ना पैसा भरायले. बापाले नेट लागत नाही. मायले कुठे लागणार आहे? पोरीले कायची किंमत असणार आहे? हा चल तिथे लोकांच्या घरी लोकांचे लेकरा वाजवायले. चल बाय मग ट्युशनले. बाळाजवळ जायची तर असं ओरडायचं नाही. बाळा घाबरतो. मम्मी मी आज ट्युशनला नाही जात ना. ए मम्मी मी बाळाजवळ चालली. निधी चल मग ट्युशन ठाकू नको. ट्युशन नको पाडू. पप्पा सांगा मम्मीला. पप्पा कशी खोलते? पप्पा मला बाळाजवळ खेळायचं आहे ना. पप्पा बाळा मला ओळखतो. नाही निधी ट्युशनला जा बेटा. मम्मी ट्युशनला जा म्हणते ना. चल जा मग. होमवर्क मागे राहते ना तुझा. नाटकी मायचा एक गुण नाही सोडला. पाय मंग्या पाय. बायकोही तशी पोरगी तशी. तुला काही खरं नाही रे. काही खरं नाही. तुला भविष्य आजच पाहिलं म्या. काही नाही तुला नशिबी गोटेच आहेत. का वय सरे गाव बुरेली तर पोट नाही दुखलं आणि आता तू शाळेत जाय म्हणून राहिली तर पोट दुखून राहिलं. चल तर मास्तरीन सांगतो मी तुला पोट कसं दुखते तर. बाई मग जाय ट्युशनले. आजी बरोबर सांगते ना ट्युशनले जा ना बाई. हा जाय ट्युशनले जाय. मग तिकडून आली की जाजू बाळाजवळ. घे डोक्यावर घे. बायकोला तर घेतलं डोक्यावर. आता पोरीली घे. जाजो तिच्या संग सासरी. का हिचा तर निभा लागला आपल्या घरी. हिचं काही खरं नाही. नाही तर एखादा घर जाऊ आणजो तेवढं तरी बरं होईन. कमाल आहे बरं बाई. कमाल आहे निरा. धाक म्हणून तर काही नाहीच या पोराचा. आपल्याला दाखवते डोळे. बायकोच्या पुढे तर लेंड्या टाकते. चिकटली पोरगी त्याला शिकवते.
आपल्याला सांगते फक्त तो, आई असं नको करू, आई तसं नको करू. हे बाई ना उलचं खतर ऐकत नाही ना तुला. नाचा अजून नाचा, करा काय करायचं आहे ते, आपण तर कोणाला काही म्हणतच नाही. पप्पा मी जातो ना ट्युशनला, तुम्ही सांगा ना आजीला. आजी ओरडतेच मला अशी. मी आप्पाजीलाच नाव सांगतो आता आजीचं. आजी नेहमी मला ओरडते. निधी चल होय मुगड्या ट्युशनला हिडी गाऊ नको जास्तीची. त्या आजीच्या काऊन नंदी लागत राहतं वा. तुम्हाला म्हटलं वा हा बाय तिला करणार म्हणजे करणार मी. चांगलं दिसणार आहे का, सगळे जण करून राहिले आणि मग आपण कधी हात हलवत चालता काय. तुमच्या आईले का आहे जशी माणूस की नाही, लोकांचा खाऊ आहे फक्त. आपल्याला केला तर ते हरी घाला नाही. निधीला चांगला ड्रेस आणला होता म्हटलं तर शांता काकून. बाय तिला सोन्याचं आणलं होतं म्हटलं. अर्ध्या ग्रामची अंगठी आहे त्याची, अजून मोडली नाही हाय म्हटलं. अजून दाखवतं तुमच्या आईले, भुलली असेल ते तर. आता म्हणते करायचं नाही म्हणते त्याच्या घरी. मग कर न, कल्ला कायले करून राहिली. कल्लाच करा लागते काय, तिनं म्हटलं करू नको. मग अशी किती काय ऐकत असतो तू तिचं. तिला लय गोष्टी तुला म्हणते करू नको, तू काय करत नाहीस का. मग मुकाड्यानं कर, बाजार भरू नको का. तुला काय गावगावा कायले करायला लागते. मुकाड्यानं देतो त्या पोरीच्या हातात नेऊन चुपचाप राहायचो. काहीच नाही उजागरी तुम्हाला तर. खरं ना खालची मानवर ना करत, लोकांना शिकवता फक्त. आता तर काहीच नाही बोलल्या जात. कोण नाही म्हटलं तुमच्या मायले, कोण नाही करला का तुम्ही बाय तिला. हा तर ती नाही झालं तुमची काही, अति दाखवता फक्त. हा जा आणि आणतो म्हणजे आणतो म्हटलं बाय तिला, साजराच आणतो. आले को काही कर, तुला म्हणून राहिला ना कर म्हणून. आणि बाजार नको भरू फक्त. बाय तिला केला, बाय तिला केला. जाय वय निधी, चल जाय ट्युशनले.